आता झाली संध्याकाळ, जरा संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी. खूप कंटाळा आलेला गाडीतून. रात्रभर गाडीत बसून आलेलो आणि आल्यावरती लगेच शेतामध्ये भुईमूग काढायला. पण काय करणार, स्वयंपाक तर केलाच पाहिजे. मस्तपैकी भाकरी घालून घेतल्या. ते झालं की आता आमटी काय करायची? वांग्याची आमटी करून घेतली आणि सासूबाईंनी कारले चिरलेले. ते कारल्याची भाजी करायची होती. मी म्हटलं चला तुम्हीच करा आत्या, तुम्ही खूप छान करता. हे बघा माझे सासूबाई कारल्याची भाजी करत आहेत. भाजी करून झालेली आहे. तुम्ही म्हणत असाल या गठळ्यामध्ये काय आहे? भात आहे, वाळवून वगैरे ठेवलेला आहे. वरती माळ्यावरती ठेवायचं होतं. पण मामाजींना नात्यांना जमत नाही, त्यामुळे ते तिथेच राहिलं. म्हटलं चला आता आपल्याला साफसफाई करायची आहे. सरळ माळ्यावरती टाकून देऊया टोपल्यामध्ये. तुम्हाला माहिती आहे का, हे टोपले आहे. तुमच्याकडे काय बोलतात? आमच्याकडे याला टोपले बोलतात. ह्यामध्ये धान्य खूप छान राहतं. पाऊस असल्यामुळे शेंगा काय वाळल्या नव्हत्या. त्यामुळे पूर्ण वरच्या माळ्यावरती शेंगा सुकत टाकलेल्या. आणि आता आम्ही करणार आहोत साफसफाई. एवढं काही घर खराब नाही झालेलं, कारण आम्ही गणपतीत आलो तेव्हा माझ्या मिस्टरांनी घर साफ केलेलं. आणि सर्व कानेकोपरे झाडून यांनी मला दिले आणि म्हटलं चला आता मी भांडी घासायला घेते. आणि भुईमूग काढायला सुद्धा जायचं होतं, पण पाऊसच चालू होता त्यामुळे काही गेलोच नाही. सर्व भांडी घासून घेतलेले आहेत आणि मस्तपैकी सुकवून घेतलेले आहेत. असा होता माझा आजचा दिवस.